नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. युगपुरुष हा इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठावरील या व्हिडिओत आपण प्रश्न व उत्तर पाहणार आहोत. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. आणि व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण यात इम्पॉर्टंट टिप्स ॲडिशनल क्वेश्चन्स ॲड केलेले असतात. तर आता सुरू करूया प्रश्नोत्तरे सोडवायला. सुरुवातीस पाहूया शब्दार्थ. कुशाग्र, तीक्ष्ण, मुश्किल, कठीण, शमवणे, शांत करणे, भागवणे, सहकार्य, मदत. वाक्प्रचार. पोटाला चिमटा काढणे, काटकसरीने जगणे, पाणी सोडणे, त्याग करणे, सिंहाचा वाटा असणे, एखाद्या कार्यात महत्त्वाचा सहभाग असणे, प्राणज्योत मालवणे, मरण येणे. मुलांनो, तुम्ही वाक्य ज्यावेळी तयार कराल वाक्प्रचारापासून, त्यावेळी वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केला पाहिजे, त्याच्या अर्थाचा नाही. प्रश्नोत्तरे. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी आंबेडकरांना कोणी कोणी मदत केली? उत्तर. अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी आंबेडकरांना बडोद्याच्या संभाजीराव गायकवाड महाराजांनी व कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी मदत केली. प्रश्न दुसरा, आंबेडकरांना कोणत्या गोष्टीची चीड येई? उत्तर. त्या काळी उच्चवर्णीयांकडून दलितांना अन्यायकारक वागणूक मिळत असे, या गोष्टीची आंबेडकरांना चीड येई. प्रश्न तिसरा, आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे महान शिल्पकार असे का म्हणतात? उत्तर. भारताची राज्यघटना तयार करण्याच्या कामामध्ये डॉक्टर आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता, म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे महान शिल्पकार असे म्हणतात. प्रश्न चौथा, लोकशाही म्हणजे काय? उत्तर. लोकांनी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही. प्रश्न पाचवा, भारत सरकारने आंबेडकरांच्या कार्याचा गौरव कसा केला? उत्तर. भारत सरकारने आंबेडकरांना भारतरत्न ही सर्वश्रेष्ठ मानाची पदवी देऊन त्यांचा गौरव केला. आता पाहूया मोठे प्रश्न. खालील प्रश्नांची प्रत्येकी 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. 1. आंबेडकरांची वाचनाची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या वडिलांनी काय काय केले? उत्तर. लहानपणापासून आंबेडकरांना वाचनाचे वेड होते. ही त्याची हौस पुरविण्यासाठी त्यांचे वडील रामजी त्यांना पुस्तके विकत आणून देत. त्यासाठी कधीकधी त्यांना घरची एखादी वस्तू गहाण ठेवावी लागे, तरीही त्याची पर्वा न करता आंबेडकरांना ते पुस्तके आणून देत. प्रश्न दुसरा, आंबेडकरांनी बडोद्यातील नोकरी का सोडली? उत्तर. आंबेडकर बडोद्यात नोकरी करत असताना त्यांना फारच कटू अनुभव आले. ते दलित म्हणून त्यांना कोणी सहकार्य देत नसत, त्यामुळे अखेर कंटाळून त्यांनी बडोद्यातील नोकरी सोडली. प्रश्न तिसरा, आंबेडकरांनी मूकनायक वर्तमानपत्र का सुरू केले? उत्तर. त्या काळी उच्चवर्णीयांकडून दलितांना फारच अन्यायकारक वागणूक मिळत असे. ते पाहून आंबेडकरांना राग येई. दलितांवरील अन्याय दूर होऊन न्याय मिळावा म्हणून ते सतत लढत होते. त्यांनी दलितांमध्ये शिक्षणाचा प्रसार करून त्यांचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या एकजूट निर्माण केली, आणि म्हणूनच दलितांचे दुःख सर्वांना कळविण्यासाठी त्यांनी म्हणजेच आंबेडकरांनी मूकनायक नावाचे वर्तमानपत्र सुरू केले. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज.